सातारा तालुक्यातील शिवथर येथून ट्रॅक्टरची ट्रॉली चोरी करणारा चोरटा आणीवाडी टोल नाक्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। सातारा जिल्ह्याचे खासदार उदयनराजे भोसले व वाई तालुक्याचे माजी आमदार मदन भोसले यांनी वाई महागणपती घाटावर केली स्वच्छता। सातारा शहरातील सर्किट हाऊस येथे जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या गुन्ह्यातून आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह 48 जण निर्दोष मुक्त। सातारा जिल्हा परिषदच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृहात व्यक्तिमत्व विकास स्पर्धेला प्रारंभ। सातारा शहरातील सदर बाजार येथे पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने अतिक्रमण हटवले। सातारा जिल्ह्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते वाई येथील महागणपती मंदिर येथे गुरुवारी सकाळी आरती करण्यात आली। पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यातील खोडशी येथे ट्रॅव्हल्स सिमेंटच्या डिवायडरला धडकली। ट्रॅव्हल्सचे मोठे नुकसान, कोणतीही जीवितहानी नाही। सातारा जिल्हा परिषदच्या समोर असलेल्या संगणक परिचालकांच्या आंदोलनाला खासदार शरद पवार गटाचे नेते दीपक पवार यांनी दिला पाठिंबा। कोरेगाव नगरपंचायतीच्या विकास प्रक्रियेत अडथळा व बदनामी करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, कोरेगाव नगरपंचायतीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। कराड शहरातील बुधवार पेठ येथे गॅस गळतीमुळे स्फोट होऊन 6 जण जखमी। सातारा शहरातील राजवाडा येथे श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांची जयंती करण्यात आली साजरी। खासदार उदयनराजे भोसले यांनी केले अभिवादन। गिरणी कामगारांना मुंबईत मोफत घरे देण्याबाबत सर्व श्रमिक संघाचे सातारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांच्या फंडातून संभाजीनगर तुकारामनगर येथील सभा मंडपासाठी 10 लाखाचा निधी मंजूर केला। सभा मंडपाचे भूमिपूजन आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी डॉक्टर सौ प्रियताई शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले। पाटण तालुक्यातील चव्हाणवाडी येथे 25 लाख लिटर क्षमतेच्या बॅलन्स टाकी योजनेचे करण्यात आले भूमिपूजन। येणाऱ्या निवडणुका EVM ऐवजी मतपत्रिका बॅलेट पेपरवर घेण्याबाबत अखिल भारतीय परिसंघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। खासदार उदयनराजे भोसले यांनी वाई तालुक्यातील ओझरडे येथील ग्रामदेवतेचे दर्शन घेतले। फलटण तालुक्यातील सासवड आणि हिंगणगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात अधिकारी उपलब्ध नसल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत। कराड तालुक्यातील कारवे येथे बंदिस्त RCC गटार बांधकामाचे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले भूमिपूजन। कोरेगाव तालुका संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजना समितीची बैठक कोरेगाव येथे होऊन या बैठकीत 202 पेन्शन प्रकरणांना मान्यता देण्यात आली। विहिरीवरील विद्युत मोटरच्या वायरची चोरी करणाऱ्याला दहिवडी पोलिसांनी अटक करून चोरीस गेलेला मुद्देमाल केला जप्त। कराड तालुक्यातील बोह्याची वाडी येथे 3 ठिकाणी घरफोडी, दागिने व रोख रकमेवर चोरट्यांचा डल्ला। सातारा शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या कास जलवाहिनी वाढीव कामाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार। खासदार उदयनराजे भोसले, पालकमंत्री शंभूराज देसाई तसेच तालुक्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत आज दिनांक 19 जानेवारी रोजी ऑनलाईन पद्धतीने हा सोहळा पार पाडणार। पुशेसावळी ते कराड जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण।